ब्लड प्रेशर नॉर्मल आहे किंवा तुम्हाला छातीत दुखत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हृदयाचा धोका नाहीये किंवा हृदयविकार होणार नाही. तर हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हृदयाचे वेगवेगळे आजारासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटीमध्ये लठ्ठपणा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. चला तर आज आपण बघूयात हृदयविकार होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत किंवा हार्ट अटॅक कसा होतो, त्याचे कारणीभूत घटक काय काय आहेत आणि ते आपण कारणे कसं कमी करू शकतो, त्याचा प्रतिबंध कसा करू शकतो, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल किंवा हृदयाचा धोका टाळण्यासाठी काय महत्त्वाचे घटक आपण टाळली पाहिजेत किंवा काय आपल्या आहारामध्ये ॲड करणं गरजेचं आहे, अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हृदय हे आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला असतं आणि हृदयाचं महत्त्वाचं कार्य आहे आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कंटिन्यूस आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे हे सर्वात महत्त्वाचं काम हृदय करत असतं. म्हणून आपलं हृदय हे निरोगी राहावं, चांगलं राहावं, कंटिन्यूस चांगलं काम करावं, ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. कोरोनरी आर्टरी किंवा कोरोनरी रक्तवाहिनी ही हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते. जर त्या कोरोनरी आर्टरीमध्ये कुठल्याही कारणाने इन्फेक्शन, इन्फ्लॅमेशन किंवा ऑक्लुजन झालेलं असेल किंवा त्यामध्ये लिपिड डिपॉझिशन झालेलं असेल, फॅट डिपॉझिशन झालेलं असेल, म्हणजे चरबी साठून राहिलेली असेल, तर हृदयाला प्रॉपर शुद्ध रक्ताचा पुरवठा होणार नाही. जर हृदयाला प्रॉपर शुद्ध रक्ताचा पुरवठा झाला नाही, तर हृदयाचं काम कमी होऊ शकतं किंवा हृदयाचं काम सडन थांबू शकतं. जर हृदय कमकुवत असेल, तर पूर्ण शरीराला प्रॉपर ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय हृदय करू शकणार नाही आणि हार्ट अटॅक येऊ शकते किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होऊ शकतं किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. हृदय हे सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आपल्या शरीरामधील, की जर त्याचं काम थांबलं, तर बाकीच्या शरीरातील सर्व अवयव चांगले असून काहीच फायदा नाही. म्हणून आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तर हृदयाचे आजार होण्यासाठी किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज होण्यासाठी 2 महत्त्वाचे कारणीभूत घटक आहेत. ते 2 महत्त्वाचे कारणीभूत घटक, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि दुसरं म्हणजेच मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये म्हणजेच आपण त्यामध्ये काहीच मॉडिफिकेशन करू शकत नाही आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये म्हणजे त्यामध्ये आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकतो आणि ते आपण वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध करू शकतो. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये पहिला पॉइंट आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला हृदयाचा आजार झालेला असेल किंवा हृदयाचा झटका कोणाला येऊन गेलेला असेल, कोणाचा मृत्यू झालेला असेल, तर पुढच्या येणाऱ्या पिढीला हे आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पुढच्या पिढीला हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, ओबेसिटी, लठ्ठपणा, डायबिटीज किंवा एलिव्हेटेड लेव्हल्स ऑफ कोलेस्ट्रॉल, लिपिड लेव्हल हे सर्व होण्याची शक्यता असते आणि त्या सर्व आजारांमुळे आपल्या हृदयाचे आजार होऊ शकतात. म्हणून हेरिडिटी हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये दुसरा पॉइंट आहे इन्क्रीजिंग एज. जसं माणसाचं वय वाढेल म्हणजे ओल्ड एजमध्ये हृदयाचे आजार आणि त्या आजाराची जास्त तीव्रता होण्याची शक्यता असते. म्हणून ओल्ड एजमध्ये हृदयाचे आजाराचे पेशंट जास्त दिसून येतात. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये तिसरा पॉइंट आहे जेंडर म्हणजेच लिंग. पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये हृदयाचे आजार होताना दिसत आहेत. म्हणजे समान प्रमाणात हृदयाचे आजार होतात. परंतु पुरुषांमध्ये यंग एजमध्ये हार्ट अटॅक येण्याचे जास्त प्रमाण आजकाल दिसून येत आहेत. महिलांमध्ये रजोवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज नंतर मासिक पाळी येणं बंद झाल्यानंतर हृदयाचे धोके जास्त असतात. जर ज्या महिला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात किंवा त्या स्मोकिंग करतात, ओबेसिटी आहे, लठ्ठ आहेत आणि ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट चालू आहे, डायबिटीज आहे, अशा महिलांमध्ये हृदयाचे धोके सर्वात जास्त प्रमाणात असतात. म्हणून आपलं वजन नॉर्मल ठेवणं अत्यंत आवश्यक आहे किंवा आपलं शुगर लेवल नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पाहूयात हृदयविकार होण्यासाठीचे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, म्हणजेच आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. जर आपली इच्छा असेल तर ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ते कारणे आपण कमी करू शकतो आणि हृदयाचे धोके टाळू शकतो. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे सिगारेट स्मोकिंग. जर आपण ऍक्टिव्ह स्मोकिंग करत असाल किंवा पॅसिव्ह स्मोकिंग करत असाल, ऍक्टिव्ह स्मोकिंगमध्ये स्वतः स्मोकिंग करणे, स्मोकिंग केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये निकोटीन हा एक घटक जातो आणि पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे कोण एखादा पर्सन स्मोकिंग करत आहे आणि आपण त्याच्या शेजारी बसलेलो आहे आणि तो जे काही धूर सोडतो ते आपल्या शरीरामध्ये जात असेल, दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह स्मोकिंग. त्यालाच सेकंड हँड स्मोकिंग असेही म्हणतात. जेव्हा आपण सिगारेट स्मोकिंग करतो त्या धुरामुळे किंवा त्या आतमध्ये असलेल्या तंबाखूमुळे आपल्या शरीरामध्ये निकोटीन नावाचा घटक जातो आणि त्या निकोटीनमुळे आपल्या शरीरामध्ये इपिनेफ्रिन आणि नोरेफिनेफ्रिन हे न्यूरोट्रान्समीटर्स जनरेट होतात, म्हणजे ते सबस्टन्स ऍक्टिव्हेट होतात आपल्या बॉडीमध्ये आणि त्या सबस्टन्समुळे कोरोनरी आर्टरीचे वॉल्स एकदम कन्स्ट्रिक्ट होतात, म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणारी कोरोनरी आर्टरी
कन्स्ट्रिक्ट होते, आकुंचन पावते आणि प्रॉपर हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं, कार्डियाक आउटपुट वाढू शकतो, हार्ट रेट वाढू शकतं. म्हणून मित्रांनो, सिगारेट स्मोकिंग हे अत्यंत हानिकारक घटक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हृदयाचे विकार होऊ शकतात. म्हणून सिगारेट स्मोकिंग लगेचच बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये दुसरा पॉइंट आहे हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब. जर आपला ब्लड प्रेशर 120 ते 80 mmHg पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा होतात. म्हणून आपलं ब्लड प्रेशर 120 ते 80 mmHg एवढं असणं गरजेचं आहे. जर ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचं असेल तर दररोज व्यायाम करणं, आपलं वेट मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आहारामध्ये कमी मीठ, कमी साखर, हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील, वजन कमी होईल आणि आपल्या हृदयाचे धोके कमी होतील. तर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. पुढील मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा हा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यासाठी आणि टाईप 2 डायबिटीज हा ओबेसिटीमुळे आजार होतो. म्हणून लठ्ठपणा कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या घे उंच भरारी या चॅनलवरती आपण एक लठ्ठपणा कसा कमी करा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तो पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला नैसर्गिकरित्या लठ्ठपणा कसा कमी करावा अशी सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा म्हणजेच एक्सेसिव्ह अक्युमुलेशन ऑफ बॉडी फॅट, म्हणजे आपल्या शरीरामध्ये क्षमतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त चरबी साठवून राहते. जर आपल्या शरीरामध्ये क्षमतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त चरबी साठवून राहिलेली असेल तर काय होतं मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठवून राहतं, चरबी साठवून राहते आणि रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कोलेस्ट्रॉल साठवून राहिलं तर त्या नॅरो होतात, म्हणजे निमुळत्या होतात, पातळ होतात आणि आपल्याला हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही किंवा वेगवेगळ्या अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. म्हणून ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा सर्वात हानिकारक घटक आहे. त्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे मूळव्याध होऊ शकतो, त्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो, टाईप 2 डायबिटीज आणि किंवा स्ट्रोक, ब्रेन अटॅकही होऊ शकतो. अशा अनेक कारणं ह्या ओबेसिटीमुळे होतात किंवा अनेक धोके आहेत. म्हणून आपला लठ्ठपणा कमी करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा ते आपल्या हातामध्ये आहे, ते मॉडिफायबल करू शकतो. जर आपण प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले तर आपला लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून आपण प्रतिबंध करू शकतो. पुढील मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे डायबिटीज. डायबिटीज मेलाइटस म्हणजे मधुमेह आजार जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीला हृदयाचे वेगवेगळे विकार किंवा वेगवेगळे आजार होण्यासाठी ते हानिकारक घटक आहे किंवा त्यांना होऊ शकतं. म्हणून आपला डायबिटीज कमी करणं किंवा शुगर लेवल नॉर्मल ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला डायबिटीज या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या घे उंच भरारी या चॅनलवरती जाऊन आपण सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल. पुढील मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे इलेव्हेटेड कोलेस्ट्रॉल लेवल. जर आपल्या शरीरामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल जर 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जर जास्त असेल तर अशा व्यक्तींना हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा ते आजार होण्यासाठी तो धोका आहे. म्हणून आपलं टोटल कोलेस्ट्रॉल 200 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं किंवा त्यापेक्षा कमी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलची लेवल जर असेल तर मित्रांनो, जास्त असलेलं कोलेस्ट्रॉल आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहतं. त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे आपल्या हृदयाचा झटका येऊ शकतो. म्हणून आपलं टोटल कोलेस्ट्रॉल हे 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षाही कमी असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे फिजिकल इनॅक्टिव्हिटी. फिजिकल इनॅक्टिव्हिटी म्हणजेच जर आपण फिजिकली कुठलीही ऍक्टिव्हिटी करत नसेल, कुठलाही व्यायाम करत नाहीये, आपण कुठलंही काम करत नाही, स्टँडिंग ड्युटी नाहीये, फक्त बसून राहतो किंवा झोपून राहतोय, झोपून टीव्ही बघत असेल, व्यायाम करत नाही, बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटी करत नाही, तर दॅट इज कॉल्ड फिजिकल इनॅक्टिव्हिटी. त्याला आपण फिजिकल इनॅक्टिव्हिटी बोलू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधील कॅलरीज बर्न होत नाही. जे आपण इनटेक करतो ते सर्व स्टोअर होऊन जातं. आपल्याला शरीराला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा जर जास्त आपण आहार घेत असेल, कुठलंही काम करत नाही, आपल्या कॅलरीज बर्न होत नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ओबेसिटी वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो, चरबी साठून राहते, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते आणि आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा हृदयाचा झटका येऊ शकतो. म्हणून आपण फिजिकली ऍक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. नाउ वी विल सी द कॉन्ट्रीब्युटिंग रिस्क फॅक्टर्स. कॉन्ट्रीब्युटिंग रिस्क फॅक्टर्स म्हणजे असे घटक आहेत ते हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देतात, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या हृदयाचे आजार होण्यासाठी धोका असतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे रिस्पॉन्स टू स्ट्रेस. जर मित्रांनो आपल्या लाईफमध्ये जर स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, डिप्रेशन असेल, त्याच्यामुळे काय होतं, ओव्हर इटिंग होऊ शकते किंवा जास्तीच आपण खाऊ शकतो, स्मोकिंग करू शकतो किंवा अल्कोहोल कन्झम्पशन, दारू पिऊ शकतो. अशा सर्व कारणांमुळे काय होतं, आपलं वजन वाढतं, फॅट वाढतं
स्ट्रेस वाढतो, इपिनेफ्रिन, नोरेफिनेफ्रिन हे न्यूरोट्रान्समीटर जनरेट होतात, ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यामुळे काय होतं, आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं, डायबिटीज वाढू शकतो, शुगर लेवल वाढू शकते आणि आपल्याला वेगवेगळे हृदयाचे आजार होऊ शकतात. म्हणून स्ट्रेस हा सर्वात महत्त्वाचा हानिकारक घटक आहे. त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपला मृत्यू येऊ शकतो. म्हणून आपल्या लाईफमधून स्ट्रेस काढणं गरजेचं आहे किंवा स्ट्रेस इग्नोर करणं किंवा स्ट्रेसला मॅनेज करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील घटक आहे इन्क्रीजिंग लेवल ऑफ होमोसिस्टीन. जर होमोसिस्टीनचे लेवल जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून आपण फ्रिक्वेंटली होमोसिस्टीन लेवल चेक करणं गरजेचं आहे. पुढील कॉन्ट्रीब्युटिंग रिस्क फॅक्टर्स आहे इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. जर आपल्या शरीराला कुठल्याही कारणामुळे इन्फ्लेमेशन झालेलं असेल तर आपली सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणजे CRP लेवल वाढते. त्याच्यामुळे आपल्याला कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फ्लेमेशन झालेलं असेल किंवा साधी सर्दी खोकला जरी झालेला असेल लगेचच डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. अशा छोट्या मोठ्या आजारांकडे दुर्लक्षित करणं अत्यंत हानिकारक आहे. ते आजार नंतर भविष्यामध्ये वाढू शकतात किंवा वेगवेगळे हृदयाचे आजारापर्यंत ते पोहोचू शकतात. म्हणून आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढील सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युटिंग रिस्क फॅक्टर्स आहे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी येणे बंद होणे. म्हणजे जेव्हा एखाद्या महिलांना मासिक पाळी येणे बंद होते तेव्हा त्यांना हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यासाठी जास्त धोका असतो. कारण की जेव्हा त्यांना मासिक पाळी चालू असते तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचे लेवल वाढलेली असते आणि काही संशोधनानुसार असं आढळून आलेलं आहे की ज्या महिलांमध्ये मासिक पाळी चालू आहे किंवा त्यांची नॉर्मल इस्ट्रोजन लेवल आहे त्यांना कोरोनरी हार्ट डिसीज किंवा वेगवेगळ्या हृदयाचे आजार होण्यापासून प्रतिबंध होतो. मेनोपॉज झालेल्या महिलांमध्ये हृदयाचे वेगवेगळे आजार किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज होऊ शकतं. म्हणून मेनोपॉज नंतर अशा महिलांनी लिपिड लेवल चेक करणं गरजेचं आहे. लिपिड प्रोफाईल चेक करणं गरजेचं आहे. वारंवार इस्ट्रोजन लेवल चेक करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये हृदयाचे वेगवेगळे आजार होणार नाहीत याची आपण ते काळजी घेऊ शकतात. आता आपण पाहूयात वेगवेगळे हृदयाचे आजार, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि हार्ट अटॅक होण्यापासून आपण कसा प्रतिबंध करू शकतो. काय काय घटक आहेत ते आपल्या लाईफस्टाईलनुसार आपण ते बदलू शकतो ते आपण पाहूयात. सिगारेट स्मोकिंग हे सर्वात महत्त्वाचा हानिकारक घटक आहे हृदयरोग होण्यासाठी किंवा त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणून आपण जर कोण सिगारेट स्मोकिंग करत असाल तर लगेचच बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यामध्ये होणारे हृदयाचे आजार किंवा हार्ट अटॅक किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज अशा प्रकारचे आजार आपण प्रतिबंध करू शकता. म्हणून स्मोकिंग करणं अत्यंत हानिकारक आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मधलं सर्वात महत्त्वाचा घटक आहे एक्झरसाइज. म्हणजे पार्टिसिपेटिंग रेग्युलर एक्झरसाइज. जर आपण रेग्युलर एक्झरसाइज करत असाल भले ती इनडोअर असेल किंवा आउटडोअर एक्झरसाइज असेल. रेग्युलर एक्झरसाइज केल्यामुळे आपल्याला नॉर्मल वेट ठेवण्यास मदत होते. आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. आपलं लिपिड लेवल कंट्रोलमध्ये राहतं. आपल्याला ओबेसिटी होण्यापासून प्रतिबंध होतो. डायबिटीज म्हणजे शुगर लेवल मेंटेन राहते. असे भरपूर फायदे आपल्याला एक्झरसाइजमुळे होतात. आपली बॉडी बनते, मसल्स ग्रोथ होतात, प्रॉपर फिजिक राहतं. अशा प्रकारचे फायदे आपल्याला एक्झरसाइजमुळे होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजेच आपल्याला हृदयाचे वेगवेगळ्या आजारांपासून आपण प्रतिबंध करू शकतो. हार्ट अटॅक येण्यापासून आपण प्रतिबंध करू शकतो. म्हणून आपल्या लाईफमध्ये एक्झरसाइज असणं अत्यंत आवश्यक आहे. देन कंट्रोलिंग ब्लड प्रेशर. आपलं ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब 120 ते 80 mmHg एवढं असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपलं रक्तदाब 120 ते 80 mmHg पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला हृदयाचे वेगवेगळे धोके असू शकतात किंवा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणून वारंवार बीपी चेक करणं अत्यंत आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या मेडिसिन घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध चालू करू नये किंवा बंद करू नये. आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये कमी मिठाचा आणि कमी साखरेचा, कमी तेल आणि तुपाचा आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आपला ब्लड प्रेशर वाढणार नाही किंवा आपलं वजन वाढणार नाही, फॅट वाढणार नाही आणि कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. याची काळजी आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. देन डायबिटीज, कोलेस्ट्रॉल लेवल अँड वेट मॅनेजमेंट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू रिड्यूस द कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. म्हणजेच आपल्या आहारामधून मिठाचं आणि तुपाचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. साखर कमी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपले कोलेस्ट्रॉल लेवल वाढणार नाही किंवा डायबिटीज आपला वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपलं नॉर्मल वेट असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपलं नॉर्मल वेट असेल तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आपण प्रतिबंध करू शकतो. म्हणून आपलं ओबेसिटी टाळणं किंवा नॉर्मल वेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. देन प्रायमरी प्रिव्हेन्शन शुड बिगिन विथ प्रमोटिंग हेल्दी लाईफस्टाईल इन चिल्ड्रन. जर भविष्यामध्ये आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार, विकार टाळायचे असतील, हार्ट अटॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची असेल, तर त्याची सुरुवात लहानपणापासूनच होणं अत्यंत आवश्यक आहे. पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे आपल्या मुलांना चांगला आहार देणं, एक्सरसाइज शिकवणं. मग ते एक्सरसाइज इनडोअर असेल की आउटडोअर असेल, कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तर त्या लहान मुलांमध्ये त्यांचं वेट व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल राहण्यास मदत होते. ते लठ्ठ होणार नाहीत किंवा त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्यापासून त्यांचा प्रतिबंध होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये त्यांना हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो. म्हणून या सर्व गोष्टीची सुरुवाती लहानपणापासून जर केली तर अडल्ट एजमध्ये त्यांना हृदयाचे वेगवेगळे आजार होणार नाहीत
किंवा वेगवेगळे धोके होण्यापासून ते टाळू शकतात. म्हणून कुटुंबातील लोकांनी किंवा पॅरेंट्सने लहान मुलांना सर्व गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे. ॲज पर देअर अंडरस्टँडिंग त्यांना प्रॉपर आहार देणं किंवा त्यांना गाईड करणं अत्यंत आवश्यक आहे. देन मेंटेन आयडियल बॉडी वेट म्हणजे आपल्या हाईटनुसार वेट असणं अत्यंत आवश्यक आहे. रिड्यूस और स्टॉप अल्कोहोल इंटेक जर आपण अल्कोहोल कन्झम्पशन करत असाल तर लगेचच बंद करणं आवश्यक आहे. आणि आपल्या आहारामध्ये लो सोडियम लो सॉल्ट डाएट घेणं गरजेचं आहे. कमी तुपाचा आणि तेलाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आपलं सिरम कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल राहील आणि आपल्या हृदयाचे वेगवेगळ्या आजारांपासून प्रतिबंध करता येईल. म्हणून 20 वर्षापुढील अडल्ट व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाइल चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आपलं टोटल कोलेस्ट्रॉल लेवल समजेल, एलडीएल एचडीएल लेवल समजेल आणि त्याची ॲबनॉर्मॅलिटी समजली तर त्यानुसार आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकतो किंवा त्यानुसार आपण ट्रीटमेंट घेऊन तो आजार आपण टाळू शकतो. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी आपलं लिपिड प्रोफाइल चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. लिपिड प्रोफाइल चेक करत असताना त्यामध्ये सिरम कोलेस्ट्रॉल, एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराईड यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं नॉर्मली टोटल कोलेस्ट्रॉल लेस दॅन 200 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं असणं गरजेचं आहे. एलडीएल म्हणजेच लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे एलडीएल लेस दॅन 160 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं असणं गरजेचं आहे. इफ नो रिस्क फॅक्टर्स ऑर ओनली वन रिस्क फॅक्टर्स म्हणजेच कुठलेही रिस्क फॅक्टर्स नाहीत किंवा एखादा रिस्क फॅक्टर्स असेल म्हणजेच 160 मिलीग्राम पर डेसिलिटर असेल आपले एलडीएल आणि जर आपलं ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल किंवा डायबिटीज असेल असे एक रिस्क फॅक्टर असेल तर 160 मिलीग्राम पर डेसिलिटर एलडीएल हे नॉर्मल आहे. एलडीएल लेस दॅन 130 मिलीग्राम पर डेसिलिटर इफ 2 ऑर मोर रिस्क फॅक्टर्स जर आपल्याला ओबेसिटी, डायबिटीज, सिगारेट स्मोकिंग जे काही रिस्क फॅक्टर्स आहेत हृदयाचे आजार होण्यासाठी जर 1 किंवा 2 असेल किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर 130 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं आपलं एलडीएल असायला पाहिजे. नॉर्मल एचडीएल लेवल मोर दॅन 40 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं मेंटेन असणं गरजेचं आहे. किंवा जर आपलं त्यापेक्षा कमी असेल तर आपल्या हृदयाचे आजार होण्याचा धोका असू शकतो. म्हणून आपण जेव्हाही लिपिड प्रोफाइल चेक करेल ते आपलं एचडीएल लेवल किती आहे, एलडीएल लेवल किती आहे हे बघणं आवश्यक आहे. देन ट्रायग्लिसराईड लेवल लेस दॅन 150 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला हृदयाचे वेगवेगळ्या आजारांपासून आपण प्रतिबंध करू किंवा हृदयाचे धोके आपण कमी करू शकतो. तर मित्रांनो आज आपण हृदयाचे आजार किंवा वेगवेगळे विकार होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत अशी सविस्तर माहिती बघितलेली आहे किंवा ते कारणीभूत घटक आपण कसे कमी करू शकतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपण हृदयाचे आजार होण्यासाठी किंवा हृदयाचा झटका टाळू शकतो. म्हणून आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये सांगितलेले सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे चांगला आहार, सिगारेट स्मोकिंग बंद करणं, अल्कोहोल कन्झम्पशन बंद करणं, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कोलेस्ट्रॉल लेवल चेक करणं किंवा लिपिड प्रोफाइल वारंवार चेक करणं. त्यानुसार आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. आहारामध्ये कमी मीठ, तेल, तूप, साखर खाणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण हृदयाचा झटका किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यापासून प्रतिबंध करू शकतो. जर तुम्हाला टीबी, डायबिटीज, हृदयरोग, किडनी स्टोन, पॅरालिसिस, मूळव्याध अशा भरपूर आजारांबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ बघा आणि त्या आजाराबद्दल तुम्ही कसा प्रतिबंध करू शकता याच्याबद्दल एकदम सविस्तर माहिती मिळेल. जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन्स असतील तर कमेंटद्वारे कळवायला विसरू नका.